ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण स्क्रीनवर बघूया सध्या शेअर मार्केटमध्ये काय काय चालू आहे. अर्थसंकल्प सादर होण्याला आता अवघी काही मिनिटं काही सेकंद राहिलेली आहेत. निफ्टी 72 अंकांनी वर आहे आणि बँकिंग क्षेत्रात प्रामुख्याने खरेदीचा ट्रेंड बघायला मिळतोय. बँकिंग क्षेत्रातले शेअर हे तेजीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. शेअर बाजारामध्ये बजेटच्या आधी तेजी बघायला मिळते. आकडे बघतोय आपण सेन्सेक्स आणि निफ्टीचे. सेन्सेक्स 259 अंकांनी वर आहे तर निफ्टी जवळपास 75 अंकांनी वर आहे. जी मोठी सेक्टर सध्या तेजीमध्ये बघायला मिळत आहेत त्यामध्ये बँकिंग सेक्टर आपल्याला तेजीत असल्याचं बघायला मिळत आहे. सोमवारच्या पडझडीनंतर हा सलग 5वा दिवस आहे जेव्हा आपण तेजी अनुभवतोय आणि आज शनिवार असून पण शेअर मार्केट ओपन आहे. आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यानिमित्तानं शेअर बाजार देखील ओपन आहे. आणि आपण पुन्हा एकदा आपल्या तज्ज्ञांकडे जाऊया. मगाशी केळकर सरांशी ब्रेकमध्ये चर्चा होत असताना मी त्यांना प्रश्न विचारलेला होता की या अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होतील का. कारण अनेकदा असं आपण बघतो अर्थसंकल्प संपल्यानंतर नेमकं काय मिळालं आपल्याला अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगलेली असते. या अर्थसंकल्पात तरी काही लोकप्रिय घोषणा सर्वसामान्यांच्या दृष्टीने होताना आपल्याला बघायला मिळतील का. नावच त्याचा अर्थसंकल्प आहे, याच्यामध्ये संकल्पच तुम्हाला सांगायचे आहे आणि हे पहिलंच असल्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की 2-4 तरी चांगल्या गोष्टी ते लोकांसमोर नक्की ठेवतील आहे ज्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी लोकांमध्ये पसरेल आहे. त्यामुळे याच्यात चांगल्या गोष्टी 2-4 होतील याच्यामध्ये काहीही दुमत नाहीये. शेवटी संकल्पच आहे. ओके, मी मंदार जोशी यांच्याकडे जातो. मंदारजी, तरुणांच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पामध्ये काय असणं अपेक्षित आहे. मग ज्याच्यात स्टार्टअप असेल, रोजगार निर्मिती असेल. मागे आपण बघितलेलं होतं की इंटर्नशिप योजना सुरू केलेली होती. त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक उपाययोजना सुचवलेल्या होत्या. त्यासाठी भर देखील दिलेला आपल्याला बघायला मिळालेला होता. रोजगार निर्मिती करायचे या सगळ्या उपाययोजना पण सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात जेव्हा आपण ग्राउंडवर येतो तेव्हा याचं नेमकं काय होतं हा खूप मोठा चर्चेचा विषय. मात्र अर्थसंकल्पातनं तरुणांसाठी काय मिळणं अपेक्षित आहे. आपण नेहमी म्हणतो की टॅक्स स्लॅब वाढवावी आणि टॅक्स कमी करा. सगळ्यांनाच वाटतं की टॅक्स कमी करावा, कोणीच म्हणत नाही माझा टॅक्स वाढवा. पण टॅक्स कमी करण्यापेक्षा सुद्धा आता आपल्याकडे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता तुम्ही तरुण वर्गाचं म्हणलात तर आपल्याकडे सेक्शन 80E आहे, बरोबर. 80E मध्ये एज्युकेशन लोनवरचा इंटरेस्ट आणि त्याचं डिडक्शन त्या संदर्भात हा जर का तुम्ही वाढवला, इंटरेस्ट डिडक्शन वाढवलं, 80E मध्ये काही तुम्ही इम्प्रूव्हमेंट केली तर तुम्हाला डायरेक्ट टॅक्स बेनिफिट द्यायची गरज नाही. पण जे लोक एज्युकेशन लोन घेत आहेत त्यांची जर का तुम्ही लिमिट वाढवली, जर का वर्ष वाढवली त्यांच्या डिडक्शनची, तर त्याचा डायरेक्ट फायदा हा एज्युकेशन लोन घेणाऱ्यांना आणि रिपे करणाऱ्यांना होतो. सुरुवातीच्या काळात नोकरी करून आपण एज्युकेशन लोन रिपे करतो त्यांना होतो. हे झालं एज्युकेशन लोनच्या संदर्भात. जनरली स्टार्टअप इकोसिस्टमच्या संदर्भात जो तरुण उद्योजक आहे, जो काही करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. आता आपल्याकडे टॅक्स डिडक्शन असतं, म्हणजे तुम्हाला जर का लॉस झाला पहिल्या काही वर्षांमध्ये तर त्यानंतर तो लॉस कॅरी फॉरवर्ड होतो इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये आणि त्यानंतर पुढच्या प्रॉफिटमधून तो डिडक्ट होऊन तुम्हाला नेट जो अक्युम्युलेटेड प्रॉफिट असतो त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स भरायला लागतो. ही जर का आपण सिम्प्लिफाय केली आणि जुने जे अक्युम्युलेटेड लॉसेस आहेत त्याला जर का अजून आपण बेनिफिट दिला नंतर प्रॉफिट, कारण की काय होतं की स्टार्टअप्सना पहिली गोष्ट म्हणजे प्रॉफिटमध्ये यायला वेळ लागतो, बरोबर आहे. पहिले 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष काही स्टार्टअप्स लॉस मेकिंग असतात, डेव्हलप करत असतात, R&D चालू असते आणि त्यानंतर एकदम त्यांना प्रॉफिट व्हायला लागतो. तर हा जर का प्रॉफिट झाल्या त्यांच्याकडनं टॅक्स घेण्याच्या ऐवजी जर का आपण त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्हाला आधीचा जो लॉस झालाय तो तर तुम्हाला आम्ही रिकव्हर करून देऊ आणि त्या उपर आम्ही तुम्हाला काही बेनिफिट देऊ, सो दॅट तुम्हाला लगेच 6व्या वर्षी जेव्हा प्रॉफिट होईल तेव्हा टॅक्स तेवढा मोठा द्यायला लागणार नाही. तर मग स्टार्टअप फाउंडर्सना एक उत्तेजना मिळेल, एक स्फूर्ती मिळेल की ठीक आहे आपण एक 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष हे कंपनी बिल्ड करू जोपर्यंत ती कंपनी मोठी होईल तोपर्यंत. दुसरी एक गोष्ट, तरुणांना, नोकरी करणाऱ्यांना, शिक्षण घेणाऱ्यांना सुद्धा 5G नेटवर्क. 5G नेटवर्क मध्ये आपण बरीच प्रगती केलेली आहे. आपण असं म्हणतो की 783 डिस्ट्रिक्ट्स आहेत भारतात, त्यातले 779 डिस्ट्रिक्ट्स पर्यंत असं सरकारचे आकडे सांगतात 779 डिस्ट्रिक्ट्स पर्यंत 5G नेटवर्क गेलंय. पण ह्या डिस्ट्रिक्ट्सच्या फक्त शहरांमध्ये गेलंय, छोट्या गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये गेलेलं नाहीये. हे जर का आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी जास्त फंडिंग दिलं
तर शेवटी जे स्टार्टअप्स टेक्नॉलॉजी बेस्ड आहेत त्यांचं सगळं मार्केट हे नेटवर्कवर आणि इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या अवेलेबिलिटीवर आहे. तर ह्या 5G नेटवर्कचा इनडायरेक्ट बेनिफिट हा स्टार्टअपच्या वृद्धीसाठी नक्की होईल. टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअप आहे. आपण आधी AI बद्दल बरीच चर्चा केली, पण याच्यासाठी जर का तुमच्याकडे नेटवर्क नसेल तर तुम्हाला मार्केट डेव्हलप करता येत नाही. तुमचा D2C ब्रँड असेल, इंटरनेट बेस्ड ब्रँड असेल, कोणताही असेल. ओके.